नमस्कार। आज आपल्या जुन्नर तालुक्यामधल्या बहुचर्चित बिबट सफारीसाठी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे। हा एक टप्पा आहे। बिबट सफारी प्रत्यक्षात डीपीआरचं काम, त्यासाठी निधी माननीय पालकमंत्री अजितदादा पवार साहेबांनी 1.5 कोटी रुपये दिले आणि त्यानंतर त्याच्या डीपीआर साठी पैसे उपलब्ध झाल्यानंतर तो डीपीआर तयार झाला। डीपीआर तयार झाल्यानंतर जवळपास 80 ते 81 कोटीचं बिबट सफारी त्या प्रकल्पाला खर्च होईल असं त्या आराखड्यामध्ये तयार झालं। त्यानंतर अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आम्ही बिबट सफारीला बजेटमधून मान्यता देऊ असं त्यांनी त्या अर्थमंत्रीच्या त्यांच्या वार्षिक बजेटचं जेव्हा भाषण असतं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं। त्यानंतर अजितदादा अर्थमंत्री झाले आणि प्रत्यक्षात पुन्हा एकदा अजितदादांनी बिबट सफारीसाठी 24 कोटी रुपये दिले। आता त्याला राज्य मंत्रिमंडळाने खर्चासाठी मान्यता दिलेली आहे। आता सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये एक CZA म्हणून एक अथॉरिटी, सेंट्रल झू अथॉरिटी, त्यांची परवानगी एकदा आली किंवा बिबट सफारीचा मार्ग हा मोकळा झाला। म्हणून बिबट सफारी व्हावी या जुन्नर तालुक्यातल्या प्रत्येक नागरिकाचा एक त्याचं म्हणणं होतं, त्याची इच्छा होती। त्याच्यावर बरंचसं राजकारण झालेलं आपल्याला पाहायला मिळालं। पण मी जेव्हा आमदार झालो तेव्हा मी ते पाहिलं की मागच्या आमदारांनी बिबट सफारी या जुन्नर तालुक्यामध्ये होणार अशी जेव्हा घोषणा केली त्यानंतर मी माहिती घेतल्यानंतर बिबट सफारी डीपीआर रेडी नाही, त्याच्यावर नेमकी काय आपण करतो का त्याचं कुठलं कागद नाही किंवा कुठला नकाशा नाही आणि त्याच्यानुसार ती फक्त घोषणा होती, त्याच्यामध्ये कुठली मान्यता त्याच्यामध्ये दिसून आलेली नाही। एका आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये बारामतीला सफारी होणार, त्याच्यामुळे जुन्नर तालुक्याची बिबट सफारी तिकडे पळवली असे खूप आरोप अजितदादा पवारांवर झाले। जी बारामतीला जी सफारी होणार आहे ती टायगर सफारी होणार आहे आणि त्यांची जी सफारी आहे ती त्यांनी नव्याने त्याच्यातून मंजूर केली आणि ते अर्थमंत्री म्हणून त्यांच्या मतदारसंघात त्यांनी केली। इकडं मंजूर झाली आणि इकडची इकडे नेली बारामतीला, असं त्याच्यामध्ये काही तथ्य नव्हतं आणि लोकांची भावना ओफाळून आली। काही लोकांनी दिशाभूल केली की असं अजितदादा पवार साहेबांनी केलेलं आहे आणि ती भावना किंवा त्या सगळ्या गोष्टी जेव्हा आम्ही अजितदादापर्यंत गेलो तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब होते, त्यांच्यापर्यंत मी सांगितलं, आदित्य ठाकरे साहेबांपर्यंत सांगितलं आणि ती जेव्हा भावना केली तेव्हा म्हटलं की प्रत्यक्षात जुन्नर तालुक्याच्या सफारीच्या बाबतीत काही नाहीये, पण तरी आपल्या लोकांची भावना आहे तर त्यांनी डीपीसी मधून 1.5 कोटी रुपये दिले। म्हणून अजितदादा पवार हे नुसते घोषणेपुरतच मर्यादित राहत नाही, पण प्रत्यक्षात त्याला निधी आणणं, त्याचं काम करणं आणि पुढे नेणं यासाठी ते कटिबद्ध आहे। आज जे मुंबईवरून ऑफिशियल प्रेस नोट जी आलेली आहे त्याचं मी वाचन तुम्हाला करून दाखवतो की जेणेकरून आपल्याला कळेल की आत्ताच्या कॅबिनेटची मंजुरी होताना सुद्धा त्याच्यामध्ये प्रस्ताव कोणी आणलाय तो अजितदादा पवारांनी आणलाय आणि अजितदादांच्या आग्रह खातर एकनाथ शिंदे साहेब असतील, आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार साहेब असतील किंवा इतर सगळे मंत्रिमंडळातले सगळे सदस्य यांनी त्याला मान्यता दिली। म्हणून एक टप्पा आता पार पाडला आपण की त्याला कॅबिनेटची मंजुरी आलेली। त्यामध्ये उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जुन्नर तालुक्यातील बिबट सफारी प्रकल्पास राज्य मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली आहे। जुन्नर परिसरातील बिबट्यांची लक्षणीय संख्या व पर्यटन वाढीसाठी उपयोग असल्याचे लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार जुन्नरमध्ये बिबट सफारी सुरू करण्यासाठी आग्रही होते। त्या दृष्टीने सातत्याने बैठका घेऊन पाठपुरावा सुरू होता। आज मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याने जुन्नर वन क्षेत्रातील बिबट सफारीचा मार्ग खुला झाला आहे। पुणे जिल्ह्याच्या जुन्नर भागातील मौजे आंबेगाव वनक्षेत्रात बिबट सफारी उभारण्यास दिलेल्या मान्यता ही सविस्तर प्रकल्प आराखडा तसेच प्रकल्प आराखडा मांडणी अहवालास नवी दिल्लीच्या केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या मान्यतेस अधीन राहून देण्यात आलेली आहे।
म्हणजेच मी मागाशी जे सांगितलं की सेंट्रल झू ऑथॉरिटी यांची मान्यता अजून बाकी आहे. त्या मान्यतेच्या अधीन राहून राज्य मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतलेला आहे. या प्रकल्प 80,43,00,000 खर्चासह मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. स्थानिक आमदार अतुल बेनके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा, त्यांना मिळालेली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ, त्यामुळे जुन्नर तालुक्यातील बिबट सफारीचा आणि पर्यटन वाढीचा मार्ग प्रशस्त झाला आहे. या बिबट सफारीमध्ये पर्यटक व बिबट वन्य प्राणी यांच्या सुरक्षेसाठी दुहेरी प्रवेशद्वार तयार करण्यात येणार असून सदर प्रवेशद्वार हे विद्युत स्वयंसंचलित व सेन्सर असलेले असणार आहे. सफारीमध्ये 2.5 किलोमीटर लांबीचा अंतर्गत रस्ता तयार करण्यात येणार आहे. हा रस्ता बिबट, वन्य प्राण्यांसाठी तयार केलेले पाणवठे तसेच त्यांच्या अधिवासा जवळून जाणार असल्याने पर्यटकांना बिबट, वन्य प्राणी जवळून पाहण्याचा आनंद घेता येणार आहे. सफारीमध्ये पर्यटकांना फिरण्यासाठी 20 ते 25 आसन क्षमतेचे असलेले सुरक्षित तसेच बंदिस्त बस खरेदी करण्यात येणार आहे. सदर बस सफारी मार्गावरून विहित वेळेत पर्यटकांसह मार्गक्रमण करतील. हा एक वेगळा अनुभव पर्यटकांना त्यातून अनुभवायला मिळणार आहे. हा जो प्रकल्प आहे हा बिबट सफारीचा जरी प्रकल्प असला तरी हा प्रकल्पाची जी खर्च आता शासन करते आणि त्याच्यानंतर त्याचं मेंटेनन्स करण्यासाठी त्यांना जो निधी लागणार आहे, ज्यामध्ये त्या बिबट्यांची निगा राखणं, त्यांना खाद्य पुरवणे, तिथले लोकांचे पगार करणे, तिथले मेंटेनन्स करण्यासाठी आपल्याला काही कामं तिथे करावं लागतील, हा शासन वारंवार करू शकणार नाही. म्हणून त्या प्रकल्पातूनच त्याचा निधी उभा राहायला पाहिजे, पर्यटकांची संख्या वाढली पाहिजे. म्हणून बिबट्याबरोबर इतर वन्य प्राण्यांचे पण दालना तिथं उभं करण्याचा सरकारचा मानस आहे आणि तो फेज वाईज पुढं केला जाईल की जेणेकरून इतर टायगर्स असतील किंवा इतर हरिण आणि हरणीचे प्रकार असतील असे वेगवेगळे दालन तिथं करून की जेणेकरून पर्यटकांची संख्या तिथं वाढेल, चलन फिरेल, प्रकल्प अत्यंत सस्टेनेबल राहून तो पुढे चालेल आणि जुन्नर तालुक्यातल्या त्या गावाच्या आणि त्या परिसरातल्या लोकांसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने पर्यटन वाढल्यानंतर त्यांच्या सेवा सुविधा पुरवण्यासाठी तिथं अनेक प्रकल्प उभे राहतील. यासाठी हा बिबट सफारी हा अत्यंत जुन्नर तालुक्यासाठी अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प महायुतीचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा पवार, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं जुन्नर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून मी मनपूर्वक आभार मानतो. ही जी बिबट सफारी आहे ही 59 हेक्टरमध्ये होणार आहे. त्याचा कोर एरिया हा 24 हेक्टरचा असणार आहे. त्याची क्षमता 12 ते 15 बिबटे सामावून घेतील एवढी त्याची क्षमता आहे. पण भविष्यात त्याचं वाढ आपण ते निश्चित प्रकारे करतोय. यातून पर्यटन वाढीस तर होणारच आहे, पण बिबटची संख्या नियंत्रण आणण्यामध्ये खूप आपल्याला मदत होणार नाही. पण इथल्या बिबट्या जो आक्रमक होत असेल, शेतकऱ्यांच्या दळणवळणाला जर त्रास देत असेल तर अशा बिबट्या आपण वनाधिकाऱ्यांच्या माध्यमातून बंदिस्त करण्याचा प्रयत्न करतो. आता त्याची संख्या इतकी वाढलेली आहे की उपलब्ध असणारे पिंजरे हे पण कमी पडत आहे. म्हणून माननीय अर्थमंत्री अजितदादांनी एक वेगळं बजेटमधून त्यांना प्रोव्हिजन केले आहे आणि जुन्नरकरांसाठी, आंबेगावकरांसाठी, शिरूरकरांसाठी बिबट्यांची पिंजऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे वाढती. हे नवीन पिंजरे आता नवीन प्रकारचे लाईट वेट पिंजरे असणार आहेत की जेणेकरून त्याला मुवमेंट करण्यासाठी पण आपल्याला सोयीचं होईल. ताकदीचे पिंजरे असणार आहेत. ते पिंजरे हलू नये म्हणून त्याला फिक्स करण्यासाठी पण प्रोव्हिजन तिथं केलेली आहे त्या पिंजऱ्याला. आणि म्हणून ह्या बिबट्यासाठी जेरबंद करणे किंवा ही जी संख्या वाढती त्याच्यावर निर्बंध आणणे याच्याकरता सरकार अत्यंत गांभीर्याने विचार करते. सुधीर मुनगंटीवार साहेब जे वनमंत्री आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन झाली आहे की ज्याच्यामध्ये तज्ज्ञ अधिकारी आहेत, सचिव आहेत,
जे बिबट्यांवर अभ्यास करतात असे तज्ज्ञ लोक त्याच्यामध्ये आहेत. आणि जिथे जिथे बिबट्यांची संख्या जास्त आहे अशा ठिकाणचे लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये सहभागी आहेत. मीही त्या कमिटीमध्ये आहे. आमच्या 1-2 मिटिंगही झाल्या. आणि लॉंग टर्म प्लॅन म्हणून बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल त्या समितीने एक अहवाल तयार केलाय. तो केंद्राकडे पाठवलाय आणि केंद्राच्या माध्यमातून त्याला जर परवानगी मिळाली तर ते पुढचे नियंत्रण आणण्यामध्ये आपण यश प्राप्त करू शकू. आमदार साहेब, आता तुम्ही तर पाहिलेलं आहे, खूप श्रेयवाद झालाय बिबट्याच्या सफारीच्या प्रश्नावर, परंतु आता याबाबतचं नक्की श्रेय कुणाचं? कारण की शरद सोनवणे माझे आमदार आहेत, ते म्हणतात की याचं श्रेय माझं आहे, तुम्ही म्हणताय की हे श्रेय माझं आहे. नक्की याच्या मागची खरी वस्तुस्थिती काय? हे बघा, मी पहिल्यापासून सांगितलेलं आहे की या बिबट्या सफारीचा प्रवास कसा झाला. बिबट्या सफारीचा ही केवळ फक्त घोषणा होती, त्याच्या पलीकडे काही नव्हतं. मी आमदार झाल्यानंतर त्याची सगळी माहिती घेतली आणि त्यानंतर प्रत्यक्षात त्याला डीपीआरला पैसे देणे, बजेटमध्ये प्रोव्हिजन करून घेणे, बजेटमधून पैसे देणे, मंत्रिमंडळाची मान्यता घेणे, या सर्व गोष्टीमध्ये मेजरली अजितदादा पवार साहेबांचा मोठा रोल त्याच्यामध्ये राहिलेला आहे. पण पहिल्या डीपीसीच्या डीपीआरच्या पैशावर मी कोणाचं श्रेय किंवा त्यांचं मुळे आलं नाही असं मी नाकारत नाही. माझ्यामुळेच आले असं मी म्हणणार नाही. पण एवढं मात्र नक्की सांगेन की जुन्नर तालुक्यातल्या प्रत्येक सुपुत्रामुळं हे काम करण्यास कुठलंही जरी सरकार असलं त्यांना करण्यामध्ये भाग पडलं हे जुन्नर तालुक्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना.